नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण टॉपिक बद्दल या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तो टॉपिक आहे आपला एमएसटी सीईटी एग्जाम आणि जेईई मेन्स एग्जाम। या दोन्ही एक्झामिनेशनचे जे काही मार्क्स असतील, या मार्क्स अनुसार आपल्याला कोणत्या मार्क्सवरून चांगलं कॉलेज मिळवता येत असतं, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। पाहिलं असता आजच्या डेटमध्ये बरेच असे विद्यार्थी पालक या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते आणि आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी पालकाच्या मनात एकच क्वेश्चन होता की जेईई मेन्स वरून चांगलं कॉलेज मिळेल की सीईटी वरून चांगलं कॉलेजेस मिळेल। आणि हे चांगलं कॉलेज मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यात काही बेसिक जे काही इन्फॉर्मेशन होते, काही जे रूल्स होते या जेईई मेन्सच्या 15% जागेसाठी, हे रूल्स विद्यार्थ्याचे काही थोडंसं चुकीचे ऐकण्यात माझ्या आले निदर्शनात। आणि विद्यार्थ्याला याची जर विचारणा केली असता, सर काहीतरी आम्ही गुगलवरती सर्च केलं होतं किंवा काही विद्यार्थ्याचं असं म्हणणं आलं की काही युट्यूब चॅनलवरती आम्हाला अशी माहिती मिळाली होती, तर लक्षात घ्या ते माझं गुगल सर्चचं आपलं ऑफिशियल वेबसाईट असेल अथवा कुणी अदर व्यक्तीचं जरी या ठिकाणी युट्यूब चॅनल असेल, मी कोणाला या ठिकाणी पॉइंट आउट करत नाहीये, कदाचित होऊ शकतं असं, तर किंवा माझ्याकडनं सुद्धा कदाचित होऊ शकतं। तर विद्यार्थी पालकांना जे इन्फॉर्मेशन असेल आपल्याला महासीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये सर्व इन्फॉर्मेशन भेटत असते। आणि कोणी जरी काही जरी युट्यूब असेल, गुगल असेल, याच्यावर जरी सांगितलं असेल तरी आपले रूल्स रेग्युलेशन अथॉरिटी ह्या सीईटी सेलकडे असतात। तर जे विद्यार्थी पालकाचे सध्या या रिलेटेड कन्फ्युजन आहेत, याच्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन अगोदर देईल आणि शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये जे काही विद्यार्थी पालकांना प्रश्न पडलेले होते याबद्दल सुद्धा मी सविस्तर माहिती देईल, जेणेकरून आपले सर्व डाउट्स या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे। तर पहिला आहे एमएसटी सीईटी आणि जेईई मेन्स। तर या मार्काचा फायदा आपल्याला इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये होतो का? तर माझं उत्तर असेल या ठिकाणी आपल्याला या मार्काचा फायदा होतो। मग या मार्काचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होतो? लक्षात घ्या, आपण एक्झाम्पल साठी या ठिकाणी 100 जागा घेणार आहोत। आपण लक्षात घेतलं या ठिकाणी व्हीआयटी कॉलेजच्या आपण 100 जागेचा विचार करतोय। या 100 जागेपैकी आपल्याला जे एमएसटी सीईटी आहे, लक्षात घ्या सीईटी वरून आपल्याला 85% सीट या ठिकाणी फिलअप केल्या जातात आणि 15% जागा ही आहेत आपल्या जेईई मेन्सच्या मार्क्स वरून। म्हणजे कॉलेजमध्ये जेवढे सीट आहेत त्याच्यातल्या 15 सीट साठी आपण जेईई मेन्स थ्रू अप्लाय करू शकतो आणि 85 सीट साठी आपण सीईटी मधनं या ठिकाणी अप्लाय करू शकतो। आता सीईटी मधनं जेही विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करत आहेत, यामध्ये जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेही आपले कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणजे कॅटेगरी रिझर्वेशन असेल, स्पेशल रिझर्वेशन असेल, हँडिकॅप रिझर्वेशन असेल, ऑर्फन रिझर्वेशन असेल किंवा याच ठिकाणी 70-30 लक्षात घ्यायचं, तुम्हाला मी आणखी क्लेरिफाय करेन। या ठिकाणी आपल्याला 70 आणि 30% आपल्याला येईल 85 मध्ये आणि यामध्ये ओपन आणि कॅटेगरी हे आपण ठिकाणी आपण घेऊ शकतो। सेम ॲज आपल्याला इथेही आपल्याला ओपन आणि कॅटेगरी असे या ठिकाणी बायफर्गेशन या ठिकाणी प्रोसेस मध्ये होत असतं। खूप महत्वाचं आहे, कारण कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेण्यापूर्वी ज्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करायची असते तर त्या ठिकाणी आपल्याला एक सीट मॅट्रिक्स येतो। या सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला या डिटेल इन्फॉर्मेशन मिळत असतात आणि कुठलीही गोष्ट ऑथेंटिकच पाहायची आहे किंवा गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन अनुसारच पाहायची आहे आणि त्या प्रोसेस मध्ये जायचं आहे। ठीक आहे, तर आणि ज्यावेळेस आपण जेईई मेन्सच्या मार्काचा विचार करतो तर या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँक, जोही आपला जेईई मेन्सचा ऑल इंडिया रँक आहे, या ऑल इंडिया रँक वरच आपल्याला ऍडमिशन मिळत असतं। खूप महत्वाचा पॉइंट आहे, यामध्ये कुठलंच कॅटेगरी रिझर्वेशन इन्क्लुडेड नसतं। हा सेपरेटली कोटा जो आहे, हा टोटली कोटा आपल्याला ऑल इंडिया रँक वरच या ठिकाणी उपलब्ध असतो आणि त्या रँक अनुसारच या कोट्यामध्ये ऍडमिशन होत असतात। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालं असेल की कशा प्रकारे या ठिकाणी आपलं डिवायडेशन किंवा बायफर्गेशन सीटचं केलं जातं। याच्यामध्ये अजून काही महत्वाचे पॉइंट आहेत, ते आपण 1 बाय 1, तुम्हाला एकही या ठिकाणी क्वेश्चन राहणार नाही की जेईई मार्क्स वरून मी अप्लाय करू की सीईटी वरून करू, जेईई वरून चांगलं कॉलेज मिळेल की सीईटी वरून मिळेल, हे तुम्हाला मी क्लिअर करणार। आता पहिला क्वेश्चन आहे आपला, सीईटी मार्क्स नंतर कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं। खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण जे आपण एमएसटी सीईटी ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगला जात असतो आणि खास करून आपल्याला महाराष्ट्रातल्याच कॉलेजसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्याला महत्वाची एक्झाम राहते हे सीईटी एक्झाम। तर सीईटी एक्झाम वरून ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेत असतो तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील
जेवढेही गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एवढ्या टाईपचे कॉलेजेस आहेत. आणि या कॉलेजेसमध्ये आपल्या सीईटी मार्कवरून 100% म्हणजे सर्वच कॉलेजमध्ये या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घेता येत असतं. विद्यार्थ्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये याच्यासाठी सांगितलं होतं, जेही आपली कट ऑफची हँडबुक आहे, या हँडबुक मध्ये तुम्हाला एवढं क्लासिफिकेशन करून तुम्हाला कट ऑफ दिले आहेत. म्हणजे प्रायव्हेट ऑटोनॉमस कुठले आहेत, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कुठले आहेत, ओनली गव्हर्नमेंट कुठले आहेत आणि या ठिकाणी ओनली प्रायव्हेट कुठले कॉलेजेस आहेत. आणि याच्या सर्व मध्ये तुम्हाला 70 आणि 30 कुठं लागतो, ऑल इंडिया सीट कुठली मिळते, याच्या सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आपल्या बुकलेट मध्ये दिले आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होता कामा नये. ठीक आहे, तर तुमचा पहिला पॉइंट या ठिकाणी क्लिअर झालाय. दुसरा पॉइंट आहे, जेईई मेन्स नंतर कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवता येते. खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण इथंच विद्यार्थी कन्फ्युजन आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे, जेईई मेन्स मार्कवरनं आपल्याला प्रायव्हेट कॉलेज, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कॉलेज आहे, ते आहे कॉलेज CUEP कॉलेज. लक्षात घ्या, या ठिकाणी मुलांचं कन्फ्युजन झालंय, की असं ऐकण्यात आलं विद्यार्थ्यांच्या की गव्हर्नमेंट कॉलेजला जेईई मेन्सच्या मार्क्सवर ऍडमिशन घेता येत नाहीये. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जे आपलं CUEP कॉलेज आहे, या CUEP गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला आपल्या जेईई मेन्सच्या मार्क्सवरून ऍडमिशन घेता येत असतं. इव्हन तुम्ही कॅप राऊंड मधून सुद्धा घेऊ शकतात. ऑफकोर्स तुम्ही स्पॉट राऊंडला सुद्धा तुम्ही जेईई मेन्सच्या मार्क्सवरून CUEP कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. आणि हे मी का सांगत आहे, सध्या आपली जोसा काउन्सिलिंग या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि जोसा काउन्सिलिंग सुरुवात झाल्यानंतर ज्याही विद्यार्थ्याला 96च्या थोडेसे कमी मार्क आहेत, म्हणजे 96च्या पुढचे विद्यार्थी IIT, NIT, IIIT साठी जातील, पण 96च्या कमी असले हे विद्यार्थी जोसामध्ये पार्टिसिपेट करतील, पण कॉलेज मिळायची प्रोबॅबिलिटी हे कमी असणार आहे. हे सर्व विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या जेईई मेन्स मार्कवरून महाराष्ट्रामध्ये अप्लाय करतील, तर सर्वात टॉपचं कॉलेज आपण CUEP कॉलेजसाठी सुद्धा या मार्कवरून अप्लाय करता येत असतं. सोबतच प्रायव्हेट ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज या सर्व कॉलेजमध्ये आपण जेईई मेन्सच्या मार्क्सवरून आपण अप्लाय करू शकतो. या ठिकाणी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन झालं होतं, तर लक्षात घ्यायचं आपण, जे आपल्या महासीईटीचं जे लास्ट इयरची काउन्सिलिंग प्रोसेस झाल्या, यामध्ये जायचं आपण. या ठिकाणी आपण कट ऑफ ज्यावेळेस चेक करू, त्या ठिकाणी स्टेट कट ऑफ, त्यानंतर 70-30 होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन युनिव्हर्सिटी, प्लस आपल्याला 15% ऑल इंडिया कट ऑफ, या तिन्ही कट ऑफ बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे कट ऑफ सुद्धा दिसून जाते. नेक्स्ट आहे, कोणत्या मार्क्सवरून चांगले कॉलेज मिळवता येतील. लक्षात घ्या, सीईटी आणि जेईई मेन्सचा जर आपण विचार केला, तर कोणत्या मार्कवरती कॉलेज चांगलं मिळतं. ज्यावेळेस आपण हे दोन्ही मार्क भरत असतो, त्यावेळेस सीईटी सेलचा जो कॉम्प्युटरचा अल्गोरिदम आहे, त्या अल्गोरिदम मध्ये बाय डिफॉल्ट ज्या मार्कवरून आपल्याला चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच मिळते, आणि याच्यासाठी आपण काय ऑप्शनची प्रायोरिटी दिली आहे, या अनुषंगाने त्या अल्गोरिदम मध्ये सेट केल्याप्रमाणे आपल्याला जे मार्क्स आपले थोडेसे बेटर वाटतात, त्या मार्क्सवरनं अल्गोरिदम थ्रू आपल्याला चांगल्या कॉलेजची या ठिकाणी सीट मिळत असते. या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी म्हणत होते की मला जेईई मेन्स मध्ये खूप कमी मार्क आहे, मग मी मार्क अप्लाय करायला पाहिजे अथवा नाही. तर खूप महत्वाची गोष्ट आहे, आपले ज्याही आपण एंट्रन्स एक्झाम दिलात, याचे मार्क आपण अप्लाय करणं खूप जास्त महत्वाचं आहे. अप्लाय फक्त आपल्याला सीईटी आणि जेईईचेच करता येतात. ते दोन्ही मार्क आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये आपल्याला भरणं गरजेचं असणार आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि या गोष्टी आपल्याला चॉईस फिलिंगच्या वेळेस अफेक्ट करणाऱ्या असतात. त्यामुळे या गोष्टीची माहिती असणं खूप जास्त गरजेची आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला मार्क्स बद्दल आणि जे काही पुढच्या प्रोबॅबिलिटी आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. सोबतच आता जेही आज जे विद्यार्थी आले होते, यांचे काही क्वेश्चन्स होते, मी एक एक क्वेश्चन्स तुम्हाला वाचून दाखवेल आणि त्याचं आन्सर पण मी तुम्हाला लागलीच देईल. ठीक आहे, जेईई मेन्सचा 75 क्रायटेरिया आहे, तर मला जेईई मेन्स मार्क्सवरून महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग साठी अप्लाय करता येईल का. खूप मोठं कन्फ्युजन झाले. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण 75 क्रायटेरिया विचार करतो, हा क्रायटेरिया फक्त सेंट्रल काउन्सिलिंग साठी आहे. म्हणजे जे विद्यार्थी IIT, NIT, IIIT याच्यासाठी जाणार आहेत, या विद्यार्थ्यासाठीच हा 75चा क्रायटेरिया आहे. पण जर आपण महाराष्ट्रामध्ये अप्लाय करत असाल, तर आपल्याला कॅटेगरी स्टुडंट्स असतील तर 120 मार्क लागतील. जर आपण ओपन मध्ये असाल तर आपल्याला 135 मार्क लागतील.
हाच आपला बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. याच्यासाठी आपल्याला 75% ची काही अट नाहीये. त्यामुळे जेही विद्यार्थी जेई मेन्स मार्क या ठिकाणी सीईटी साठी वापरणार असतील किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र इंजिनिअरिंग काउन्सिलिंग साठी वापरणार असतील तर या विद्यार्थ्याला या मार्काचा 100% फायदा होणार आहे. या ठिकाणी पर्सेंटेजची काही अट नाहीये. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, जेई मध्ये खूप कमी मार्क्स आहेत तर जेई मधून अप्लाय केलं तर चालेल का? जसं मी मगाशी सांगितलं, विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये अजून मार्क रिझल्ट यायचा आहे, पण थोडंसं कन्फ्युजन आहे की सीईटी मार्क्स वरून अप्लाय करू की जेई मार्क्स वरून. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही मार्क्स या ठिकाणी द्यायचे आहेत. अल्गोरिदम अनुसार जे काही या ठिकाणी पीक होईल त्यानुसार आपल्याला चांगली सीट मिळेल त्यामध्ये. कारण डिफरंट सांगतो मी, ज्याही विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 85% आहे पण एखाद्या विद्यार्थ्याला जेई मेन्स मध्ये 82% असेल तर या केसमध्ये 82% वर जेईच्या तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेले अनुभव आमच्याकडे आहेत. त्यामुळे आपण दोन्ही मार्क्स अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्याला मी नेहमी म्हणतो की ज्याही वेळेस आपल्याला काउन्सलर निवडायची वेळ येते तर आपण बेसिकली असा काउन्सलर निवडावा की जो या ठिकाणी त्याची काहीतरी या ठिकाणी 10 वर्ष 5 वर्षाचा काहीतरी अनुभव असावा आणि प्रत्येक गोष्टीतला तो परिपक्व काउन्सलर असावा. म्हणजे आपल्यासमोर कुठलीही सिच्युएशन असेल, रजिस्ट्रेशन रिलेटेड, क्वेश्चन रिलेटेड, मार्क रिलेटेड, तर तो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रखरपणे या ठिकाणी माहिती देणार असावा. कारण कधी माहिती एखादा काउन्सलर व्यवस्थित देऊ शकतो जर त्या काउन्सलरचे स्वतःचे पूर्ण डाऊट्स क्लिअर असतील तरच दिली जाते. कारण आमच्याकडे सुद्धा तुम्ही जॉईन करत असताना आम्ही स्वतः सांगतो या इन्फॉर्मेशन, कारण आपण जे 2 वर्ष केलेली मेहनत आहे हे एखाद्या व्यक्तीच्या हातात देत असताना त्याबद्दल 6 निशा करूनच आपण देणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही आमच्याकडे जरी येत असाल तर या गोष्टीची तुम्ही आमची सुद्धा इन्क्वायरी करणं गरजेचंच आहे. कारण मी कोणालाच डायरेक्टली या ठिकाणी असं नाही की बाबा तुम्ही या आम्ही काउन्सिलिंग जॉईन करा असं कधीच या ठिकाणी मेन्शन करत नाही. सर्व विद्यार्थ्याला एकच गोष्ट मेन्शन करतो, 6 निशा करून आपण आपले जे काही 2 वर्षाची मेहनत आहे ते त्या व्यक्तीच्या हातात देणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, जेई मार्क्स 94 आहेत तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? लक्षात घ्या, मगा सांगितल्याप्रमाणे जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करत असाल 94 मार्क्स होईल तर फक्त आपल्याला सीओईपी एक कॉलेज आहे त्याच कॉलेजमध्ये आपण या मार्काचा फायदा घेऊ शकतात. अदर दॅन कुठल्याच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला जेई मेन्सचा मार्कचा फायदा होणार नाहीये. पण 94 मार्क जर असेल तर आपल्याला सीयूपी मध्ये खूप चांगल्या प्रकारची ब्रांच पण मिळू शकते. लाईक दॅट इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा या रोबोटिक्स ब्रांच, या ब्रांचेसच्या रिलेटेड आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये या रँक मध्ये आपल्याला किंवा या पर्सेंटेज अनुसार आपल्याला चांगली ब्रांच मिळून जाईल. जेई मेन्सची लिस्ट वेगळी असते आणि सीईटीची. आता ज्या वेळेस सर्वात महत्वाचा, जर विद्यार्थ्यांनी दोन्ही या ठिकाणी मार्क्स ऍड केले असतील तर ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जेईची एक तुम्हाला सेपरेट यादी येते आणि सीईटीची एक आपल्याला सेपरेट लिस्ट मिळत असते किंवा त्या ठिकाणी आपला प्रोव्हिजनल मेरिट नंबर त्या ठिकाणी आपला दिसत असतो. आणि ज्या वेळेस आपला रजिस्ट्रेशन होईल, रजिस्ट्रेशन नंतर आपली पहिली प्रोव्हिजनल यादी लागेल, त्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी जेईचे मार्क्स सबमिट केलेत अशा विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक येईल. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी मार्क्स अप्लाय केलेत अशा विद्यार्थ्याचा या ठिकाणी स्टेट रँक येईल. आणि याच्यानंतर जेही विद्यार्थ्यांनी कॅटेगरी रिझर्वेशन, डिफेन्स रिझर्वेशन किंवा हँडिकॅप जेही रिझर्वेशन घेतला असेल तर तो रिझर्वेशनचा रँक सुद्धा तुमचा त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. आणि ऍडमिशन लक्षात घ्या, मी अगेन अँड अगेन सांगतो, ऍडमिशन जे आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला रँक वरती एक्झॅक्ट सांगता येत असतं. पर्सेंटाईलचा विचार केला असता तर पर्सेंटाईल दरवर्षी व्हॅरी असतं, खूप व्हॅरी असतं. त्यामुळे आपण रँक अनुसार ऍडमिशन घ्यायचा विचार करावा. मी या कंटेंट वरती एक व्हिडिओ बनवणार आहे की रँक अनुसार कुठले कॉलेज मिळतात आणि पर्सेंटाईल अनुसार कुठले कॉलेजेस मिळतात. आणि कॉलेजची निवड करत असताना कोणती बाब या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, रँक की पर्सेंटाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे, जोसा नंतर जेई मेन्सचे मार्क महाराष्ट्रात कोणकोणत्या कॉलेजला म्हणजे कोणकोणत्या कॉलेजसाठी या ठिकाणी फायदेशीर असतात. तर जोसा जर सोडला असता, जसं मगा सांगितल्याप्रमाणे सीयूपी कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज, या सर्व कॉलेजसाठी आपल्याला जेई मेन्सचा मार्कचा फायदा आपल्याला होत असतो. विद्यार्थी महाराष्ट्राचा आहे पण शिक्षणासाठी जर तो 2 वर्ष बाहेर राज्यात असेल तर त्याला कोणत्या कोट्यामध्ये ऍडमिशन मिळवता येते? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत जे आपली 11वी आणि 12वी हे बाहेर राज्यात शिकण्यासाठी जातात, जसं की कोटा आहे,
त्यानंतर हैदराबादमध्ये नारायणा, चैतन्य या फिडजी इन्स्टिट्यूट आहेत, यासाठी शिकायला जात असतात. मग या ठिकाणी विद्यार्थी शिकायला गेल्यानंतर ज्यावेळेस वापस येतात तर त्यांना कुठल्या कोट्यातनं ऍडमिशन मिळत असतं. तर लक्षात घ्या, जर त्या पालकाचं रहिवाशी 10 वर्षापासून जर महाराष्ट्रातच असेल, विद्यार्थ्याचं डोमिसाईल महाराष्ट्रामधूनच निघत असेल, तो कॅन्डिडेट बाय डिफॉल्ट अदर महाराष्ट्र कॅन्डिडेट सोबतच या ठिकाणी येत असतो. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे, बरेच अदर राज्यातले विद्यार्थी असतात. अदर राज्यातल्या विद्यार्थ्याला जर महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला जेईई मेन्सच्या मार्क्सवरून अदर राज्यातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. एक लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी हे महाराष्ट्रात केली आहे आणि त्याच्याकडे जर महाराष्ट्र डोमिसाईल नसेल तर त्या विद्यार्थ्याला फक्त जेईई मेन्स हा पर्याय आहे ऍडमिशनसाठी. पण विद्यार्थी महाराष्ट्रीयन आहे आणि तो 2 वर्षासाठी जर बाहेर शिक्षणासाठी गेला असेल तर त्या विद्यार्थ्याचं जर पॅरेंट डोमिसाईल आणि स्टुडंट डोमिसाईल तर महाराष्ट्राचं मिळत असेल, तो विद्यार्थी बाय डिफॉल्ट आपल्या महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सोबतच या ठिकाणी येत असतो. याबद्दल मी सेपरेट मार्गदर्शन करेन, कारण हे 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. पर्सेंटाईल अनुसार कॉलेज पाहावं की रँक अनुसार. दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येत असताना काय क्रायटेरिया लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे सीट्स ओनली फिलिंग ऑल इंडिया रँक. आणि ठीक आहे, तर जेही विद्यार्थी, यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, जेही विद्यार्थी जेईई मेन्स म्हणजे जेईई मेन्स मधून ऍडमिशन घेणार आहेत पण अशा विद्यार्थ्याची कॅटेगरी असेल, लाईक दॅट ओबीसी आहे, NT1 आहे, NT2 आहे, BJDT आहे, ओबीसी आहे, सध्या नवीन जी कॅटेगरी येणार आहे SCBC, जे ही कॅटेगरी असेल, या कॅटेगरीचे जे बेनिफिट आहेत हे सर्व बेनिफिट तुम्हाला जरी तुम्ही 15% मधनं जरी जात असाल तरी तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे, जरी आपण जेईई मेन्सच्या सीट मधून ऍडमिशन मिळवलं असेल आणि आपल्याकडं कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट्स असतील आणि ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, ते SC आणि ST सोडून ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थी आणि पालकाला या ठिकाणी जरी आपला सीट अलॉटमेंट टाईप ऑल इंडियाचा जरी असेल तरी आपल्याला या ठिकाणी बेनिफिट मिळतील. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तुमचं 2nd 3rd राऊंड असेल त्यावेळेस तुमचं सीट अलॉटमेंट टाईप खूप वेगवेगळा सुद्धा येऊ शकतं. लक्षात घ्या, या गोष्टी तुम्हाला मी वेळोवेळी या ठिकाणी सांगेल आपल्या चॅनलवर. त्याने दुसरी गोष्ट महत्वाची आहे की विद्यार्थी पालक लक्षात घ्यायचं आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट पासून जोपर्यंत तुमचे ऍडमिशन होणार नाहीत तोपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे विद्यार्थ्यांना आपले ऍडमिशनचे पेड ग्रुप जॉईन करायचे त्यांनी जॉईन करू शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांना फक्त अपडेट हवे तर आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, तर त्या तुम्ही जॉईन करून आपल्याला ऍडमिशन रिलेटेडचे सर्व अपडेट आपण घेऊ शकतात. या व्हिडिओ नंतर सुद्धा जर आपली CET आणि जेईई मार्क्स रिलेटेड काही शंका असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा, तुम्हाला मी पूर्ण आन्सर द्यायचे या ठिकाणी प्रयत्न करेलच.